नाव आपण आता पाहणार आहोत पॉलिनेशन बाय वॉटर. पाण्याच्या द्वारे जे पॉलिनेशन होतं ते कसं होतं आपण त्याला पाहूया. आता पाणी म्हणजे काय? H2O. ओके, हायड्रोफिली. राईट, हायड्रो म्हणजे काय? पाण्याची एक नाव आहे हायड्रोफिली. ओके, सो पॉलिनेशन बाय वॉटर दॅट मीन्स हायड्रोफिली. ओके, नाव okay, found only in some 30 genera of aquatic monocot. aquatic म्हणजे पाण्यामध्येच वाढणारी जी झाडं असतात. ओके, पाण्यामध्येच असणारी जी फ्लॉवरिंग प्लांट्स असतात, तर त्यामध्ये हे पॉलिनेशन बाय वॉटर होतं. ओके, नाव एक्झाम्पल याचं काय? वलसनियर. ऑफकोर्स आता ज्या पाण्यातल्या झाडांना फुलं नसतील त्यांचं पॉलिनेशन होणार नाही. ओके, पाण्यामधली अशी झाडं की ज्यांना फुलं येतात त्यांचं पॉलिनेशन कसं होतं त्याला काय म्हणतात? हायड्रोफिली. ओके, नाव याचं एक्झाम्पल आहे वलसनियरा आणि झुस्टेरा. ओके, नाव आता या हायड्रोफिलस जे फ्लावर आहे, हायड्रोफिलस म्हणजे जे पाण्यातले जे फुलं आहेत त्यांनी काही ॲडॅप्टेशन केलेलं आहे. ओके, तर त्यांनी त्यांचं म्हणजे जगण्यासाठी प्रत्येक माणूस जसं ॲडॅप्टेशन करत असतो तसं त्या पद्धतीने फुलांचं देखील काही ॲडॅप्टेशन आहे. तर ते काय ॲडॅप्टेशन आहे आपण ते पाहूया. नंबर 1, फ्लॉवर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिशियस. नाव हे ज्या झाडाची जी फुलं असतात हायड्रोफिलस ते काय असतात? छोटेसे असतात आणि इनकॉन्स्पिशियस म्हणजे ते दिसण्यास थोडेसे अस्पष्ट असतात, ते म्हणजे लवकर ओळखू येत नाही ते. ओके, पेरियंथ अँड अदर फ्लोर पार्ट्स आर अनवेटेबल. अशा जे प्लांट्स असतात किंवा झाडं असतात तर यांचा पेरियंथ आणि फ्लोरल पार्ट्स असतात ते अनवेटेबल असतात, म्हणजे ते पाण्यात ओले होत नाही. ऑफकोर्स ते पाण्यात असतात पण ते पाण्यामुळे, अति पाण्यामुळे ते खराब होत नाही. ओके, पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू द प्रेझन्स ऑफ म्युक्लियाज. नाव आता या जे झाडांची फुलं असतात त्यांच्यावरती एक न्यूक्लियसचं एक आवरण असतं, म्हणून ते काय होतात, जसं तेल पाण्यामध्ये मिश्रित होत नाही. ऑफकोर्स ते तेल पाण्यावरती असतं पण मिश्रण होत नाही, तर तशा पद्धतीने न्यूक्लियाज या पोलन ग्रेनमध्ये असतो आणि हे अनवेटेबल असतात की ते ओले होत नाहीत, भिजत नाहीत, कारण त्याच्यावरती न्यूक्लियाज असतो. नेक्टर अँड फ्रेग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लावर. आता या फुलांमध्ये, या झाडांच्या फुलामध्ये नेक्टर नसतो, मध नसतो आणि यामध्ये काय काय असतात? फ्रेग्रन्स म्हणजे जो सुवास असतो तो सुवास यामध्ये नसतो, या फ्लॉवर्समध्ये नसतो. ओके, नाव आता पाण्यात जी झाडं वाढतात त्यांना हायड्रोफिली असं म्हटलं जातं. आता हायड्रोफिलीचे देखील 2 प्रकार आहेत. नंबर 1, हायपोहायड्रोफिली. ओके, हायपोहायड्रोफिली काय आपण ते पाहणार आहोत, आणि इपी हायपोहायड्रोफिली. ओके, नंतर आपण जो दुसरा प्रकार पाहणार आहोत तो इपी हायड्रोफिली. ओके, तर आपण सगळ्यात अगोदर पाहूया हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सर्फेस ऑफ द वॉटर. आता यामध्ये पॉलिनेशन कुठं होतं? बिलो द सरफेस, जो पाण्याचा पृष्ठभाग आहे त्याच्या खाली हे काय होत असतं? पॉलिनेशन होत असतं. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. आणि यामध्ये काय असतात की याचे जे पोलन ग्रेन्स असतात ते हेवियर असतात, ते जे जड असतात पाण्यामध्ये, म्हणून ते काय होतात की बुडाशी चालतात, सिंक डाऊन, म्हणजे ते काय होतात की ते बुडतात. अँड कॉट बाय स्टिग्मा ऑफ अ फिमेल फ्लॉवर. आणि हे काय करतात की जे स्टिग्मा असतात फिमेल फ्लॉवरचे हे त्यांना बुडाशी जाऊन काय करतात, ते त्यांना कॅच करतात. एक्झाम्पल काय आहे? झुस्टोरा. हे काय आहे? सी प्लांट आहे. ओके, डीप सीमध्ये हे प्लांट असतं, समुद्रामध्ये हे प्लांट असतं त्याच्या बुडाशी, आणि त्याची जी पोलन ग्रेन्स आहे, पोलन ग्रेन्स काय करतात की ते पाण्यामुळे काय होतात की पाण्याच्या लाटांनी म्हणा किंवा त्या पाण्याच्या हालचालीमुळे ते पोलन ग्रेन खाली पडतात. नंतर मग ते स्टिग्मा काय करतात की खाली पडलेली जी पोलन ग्रेन आहे ते कॅच करतात. तर अशा पद्धतीने जे पॉलिनेशन होतं त्याला काय म्हणतात? हायपोहायड्रोफिली. नाव द सेकंड इज इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली म्हणजे काय आपण ते पाहूया. द पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. ओके, पोलन ग्रेन काय करतात की वरती फ्लोट होतात, वरती पोहतात समजा. ओके, कुठे? पाण्याच्या सरफेसवर. अँड रिच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. ओके, आणि फिमेल जो स्टिग्मा आहे तो त्या फ्लॉवरचा काय होतो, त्या पृष्ठभागापर्यंत, त्या समोरच्या जे वरच्या सरफेसपर्यंत तो काय होतो? पोहोचतो. एक्झाम्पल काय आहे? वलसनियरा इज सबमर्ज्ड डायोशियस. नाव सबमर्ज्ड म्हणजे अर्ध पाण्यामध्ये आणि अर्ध वरती असं हे
फ्लावर आहे सबमरीन ज्या पद्धतीने असते, पाणबुडी अर्धी पाण्याच्या वरती पण असू शकते ती आणि खाली पाण्यात असते. ऑफकोर्स आता ती म्हणजे आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये देखील जाऊ शकते. पण या दोन्ही प्रकारामध्ये जे असतात त्याला काय म्हणतात, सबमर्जिबल किंवा सबमर्ज्ड. ओके. आणि हे कशामध्ये असतं, फ्रेश वॉटरमध्ये असतं, हे समुद्रामध्ये नसतं. हे इज अ ॲक्वॅटिक प्लांट. हे काय आहे, ॲक्वॅटिक प्लांट आहे. इन विच फिमेल फ्लॉवर्स आर रिच टू द वॉटर सरफेस. यामध्ये फिमेल फ्लावर कुठे पोहोचतात, वॉटरच्या सरफेसपर्यंत पोहोचतात. ओके. टेम्पररीली टू इन्श्युअर द पॉलिनेशन. आणि हे कशासाठी पोहोचतात, पॉलिनेशन व्हावं यासाठी. मेल फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द फ्लावर. आणि या एपिहायड्रोफिलीमध्ये काय होतं की जे मेल फ्लावर आहे ते सरफेसवरती येऊन तरंगत असतात. ओके. नाव जे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ द वॉटर. दॅट इज वाय दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. आता जी ग्रॅव्हिटी असते, आता ती जमिनीवर वेगळी असते ग्रॅव्हिटी आणि पाण्यामध्ये वेगळी असते. ओके. तर अशा पद्धतीमध्ये पाण्याची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पाण्यामध्ये जी ग्रॅव्हिटी आहे तीच ग्रॅव्हिटी त्या फुलांची देखील समप्रमाणात असते. नाव सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस, दॅट इज पोटॅमोजिटॉन अँड हॅलोगरिस. नाव आता यामध्ये काही जे प्लांट्स असतात ते कसे असतात, ॲनिमोफिलस असतात. म्हणजे यांच्यामध्ये वेंडच्या द्वारे पॉलिनेशन होतं. म्हणजे समजा पृष्ठभागावरती जर काही फुलं असतील किंवा काही प्लांट्स असतील, त्यांच्या आजूबाजूला एकमेकांच्या आजूबाजूला फुलं येतात, राईट. आणि हवेच्या प्रवाहाने काय करतात की त्याचे पोलन ग्रेन, मेल फ्लावरचे पोलन ग्रेन फीमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती जातात. ओके. आणि अशा वेळेस जे पॉलिनेशन होतं म्हणजे हायड्रोफिली पण आहे आणि ॲनिमोफिली पण आहे, राईट. अर्धे पाण्यात असतात, त्यांची मुळं वगैरे ज्या ती पाण्यात असतात आणि वरती फक्त फ्लावर असतात आणि त्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन होतं, राईट. तर ते विंडद्वारे होतं, तर त्या ॲनिमोफिलस म्हणतात. ओके. तर एक्झाम्पल आहे पोटॅमोजिटॉन आणि हॅलोगरिस. ओके. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटमोफिलस. नाव काही जे प्लांट्स असतात ते एंटमोफिलस पण असतात. एक्झाम्पल लोटस, वॉटर आणि वॉटर लिली. ओके. आता जाहीरशी गोष्ट आहे की जर समजा वाऱ्याने जर त्यांचं पॉलिनेशन होत असेल तर ऑफकोर्स तिथे पक्षी आणि छोटे छोटे इन्सेक्ट्स देखील जाऊ शकतात. तर इन्सेक्ट जर जात असेल तर अशा वेळेस जे पॉलिनेशन होतं त्याला एंटमोफिलस म्हटलं जातं. आता एंटमोफिली काय आहे आपण हे पुढे पाहणार आहोत बायोटिक एजंटमध्ये एंटमोफिली. ओके. तर एंटमोफिली म्हणजे काय की इन्सेक्टच्या द्वारे पोलन ग्रेन स्टिग्मापर्यंत पोहोचणे, राईट. तर याला काय म्हणतात की एंटमोफिली म्हटलं जातं. ओके. इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. वॉटर लेवल हे खाली मेल फ्लावर आहे आणि वरती जे आहे ते फिमेल फ्लावर आहे. या मेल फ्लावरचे पोलन ग्रेन्स काय करतात की वाऱ्याच्या प्रवाहाने वरती येतात आणि इथं आलेले जे पोलन ग्रेन्स आहे हे फिमेल फ्लावर्स काय करतात की ते ॲब्सॉर्ब करतात. ओके. काही कंडिशनमध्ये काय होतं की वाऱ्याच्या प्रवाहाने हे दोन्हीही पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतात, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, ॲनिमोफिली. आणि या फुलावरती कधी कधी हे फुलं जे आहेत ते खाली नसतात, हे वरती असतात, पाण्याच्या वरती देखील असतात, मेल फ्लावर. तर या मेल फ्लावरवरतून जे इन्सेक्ट त्यांच्या चोचेला म्हणा किंवा पायाला म्हणा किंवा त्याच्या अंगाला लागून जे पोलन ग्रेन या फिमेल फ्लावर्सच्या स्टिग्मावरती येतात, त्यावेळेस जे पॉलिनेशन होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, एंटमोफिली. ओके. म्हणजे एंटमोफिलियस असं म्हटलं जातं त्याला. ओके. नाव आपण आता पाहणार आहोत की बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट तर आपण पाहिले. आपण आता पाहणार आहोत की बायोटिक एजंट. बायोटिक एजंट म्हणजे काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, याच्यामध्ये जीवित असे प्राण्यांचा काहीतरी एजंट आहे, राईट. सो ते पाहूया आपण. इट इन्क्लूड लिव्हिंग एजंट. यामध्ये काय आहे, लिव्हिंग एजंट आहेत, जीवित प्राणी आहेत. अबाउट 80% ऑफ द प्लांट्स रिक्वायर the help of other living or moving creatures such as insect, bird, bats, snail to transfer their pollen grains from one flower to another. Now 80% फुलांमध्ये 80% फुलांच्या जातीमध्ये पॉलिनेशनसाठी काहीतरी जीवित एजंट पाहिजे असतात. जसे की कोणकोणते आहेत, इन्सेक्ट आहेत, छोटे मोठे किडे आहेत, देन बर्ड्स आहेत, काही पक्षी आहेत, बॅट्स म्हणजे चमगादड म्हणतात त्याला. ओके. बॅट्स आहे. देन स्नेल आहे. स्नेल म्हणजे गाय, छोटे छोट्या आळ्या वगैरे असतात तर ते पण आहे. स्नेल म्हणजे गोगलगाय, ते देखील असतं. टू ट्रान्सफर देअर पोलन फ्रॉम वन फ्लावर टू अनादर फ्लावर. ओके. एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत पोलन पोहोचवण्यासाठी
जे जीवित ॲनिमल आहे, जसं की स्नेल्स आहे, बॅट्स आहे, छोटे छोटे इन्सेक्ट्स आहे, तर यांचा सहारा घेऊन पोलन ग्रेन्स काय करतात, मेल फ्लॉवरपासून फिमेल फ्लॉवरपर्यंत पोहोचतात. याला बायोटिक एजंट असे म्हणतात. आणि या प्रकारे जे पॉलिनेशन होतं ते कोणकोणत्या पद्धतीने होतं ते आपण खाली पाहूया. दिस ऑल्सो सस्टेन अवर इकोसिस्टम, आणि याने आपली जी इकोसिस्टम आहे ती देखील सस्टेन होते. ओके, म्हणजे जर समजा छोटे छोटे किडे आणि इन्सेक्ट जर नाहीसे झाले तर आपल्या इकोसिस्टमवरती त्याचा प्रभाव होऊ शकतो. आणि हे जे इन्सेक्ट्स जे आहेत हे इन्सेक्ट्स आपल्या इकोसिस्टममध्ये असणं गरजेचं आहे. अँड टू प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट टू रिप्रोड्यूस. आणि हे जे इन्सेक्ट्स वगैरे काय ते काय करतात की प्लांटला रिप्रोड्यूस होण्यासाठी मदत करतात. आता बायोटिक एजंटमध्ये कोणकोणत्या पद्धती आहे, ओके, पॉलिनेशनसाठी कोणकोणत्या पद्धतीने होतात ते आपण ते पाहूया. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स, छोटे छोटे जे किडे आहेत त्या किड्यांच्या द्वारे जे पॉलिनेशन होत असेल त्याला काय म्हटलं तर अँटमोफिली. आता अँटमोफिली म्हणजे काय आपण ते पाहूया. इट ऑकर्स इन रोज अँड जॅस्मिन. रोज, गुलाब आणि जॅस्मिन या फुलामध्ये हे काय होतं, ती अँटमोफिली होते. म्हणजे गुलाबाच्या झाडावरती समजा मधुमाशी असेल, मधुमाशी देखील इन्सेक्ट आहे, किंवा बाकीच्या पण काही इन्सेक्ट असतात. ते इन्सेक्ट काय करतात, गुलाबाच्या एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातात. ओके, त्यांचा कलर चांगला असतो त्या फुलांचा आणि त्यामध्ये मध देखील असतो. बेसिकली मध जमा करण्यासाठी जातात या फुलावरून त्या फुलावरती. तर त्यावेळेस त्यांच्या तोंडाला म्हणा, त्यांच्या बीकला म्हणा, त्याच्या चोचेला म्हणा किंवा हाताला पायाला जे पोलन ग्रेन्स चिटकतात ते पोलन ग्रेन्स चिटकलेले दुसऱ्या फुलांच्या स्टिग्मावरती जाऊन पोहोचतात आणि त्यावेळेस जे पॉलिनेशन होतं त्याला एंटमोफिली असं म्हटलं जातं. नाव आता एंटमोफिलस जे फ्लावर आहे अशा पद्धतीने ज्या फुलामध्ये एंटमॉर्फस म्हणजे ज्या फ्लावर्समध्ये किड्यांच्या थ्रू किंवा छोटे छोटे इन्सेक्ट आहेत त्यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं, या फ्लावर्सने काय केलं, स्वतःमध्ये एक ॲडॅप्टेशन केलं. ओके, जसं की ॲडॅप्टेशन आपले जे इन्सेक्ट आहे त्यामध्ये देखील होतं. बघा, आपण शेतामध्ये ज्यावेळेस औषध मारतो त्या आळ्यावरती, तर त्या आळ्या पण काय करतात की ॲडॅप्टेशन करतात. समजा या वर्षी तुम्ही त्यासाठी काही औषध मारलं की त्यांनी पिकाचा नासाडा होऊ नये म्हणून, तर ते औषध त्या किड्यांच्या किंवा त्या आळ्यांच्या पोटामध्ये जाऊन त्यांची प्रतिकारशक्ती ती पुढच्या वर्षासाठी वाढते. राईट, मग पुढच्या वर्षी जर आपण समजा एक बॉटल जर फवारली तर त्या एका बॉटलने ते किडे मरत नाही किंवा त्या आळ्या नाहीशा होत नाही. का? कारण त्यांनी ॲडॅप्टेशन केलेलं असतं. ओके, जगण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. तर तसं या फ्लावर्सनी काय काय ॲडॅप्टेशन केलं आपण ते पाहूया. ओके, दे आर लार्ज. हे फुलं कशी असतात, मोठाले असतात. ओके, यापेक्षा छोट्या मोठ्या आकाराचे असतात. शोवी असतात, म्हणजे काय, दिखाऊ असतात. अँड ऑफन ब्राईटली कलर्ड, आणि यांचा कलर कसा असतो, ब्राईट असतो. गुलाबाचं फुल पहा, वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतात त्यामध्ये. द फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ऑडर अँड स्मेल, आणि या फुलांमधून एक गोडवा असतो, मध असतो यामध्ये, आणि एक सुगंध देखील असतो. अँड हॅव नेक्टर ग्लँड्स, आणि त्यामध्ये काय, मधाच्या काही ग्रंथी असतात. ओके, नाव द स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ हेअर ऑर स्टिकी ड्यू टू द म्युक्लिजिनियस सिक्रेशन. नाव यांचा जो स्टिग्मा असतो हा काय असतो, रफ असतो, आणि याच्यावरती हेअरी स्ट्रक्चर असतं म्युक्लिजिनियस सिक्रेशनमध्ये. म्युक्लिजियन त्यामध्ये असतात आणि ते सिक्रेट करतात, त्यामुळे यांचा काय असतो की स्टिग्मा जो असतो तो रफ असतो. द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्सेस कॉल्ड ॲज पोलन किट. आणि जे जे पोलन ग्रेन असतात, या फुलांचे पोलन ग्रेन्स असतात ते काय असतात की एका येलो स्टिकी सबस्टन्सने म्हणजे त्यांच्या एक किट असते, त्याला काय म्हणतात, पोलन किट. या पोलन किटने काय असतात, ते सराउंडेड असतात. पोलन ग्रेन असतो आणि त्या पोलन ग्रेनच्या आजूबाजूला काय असतात की ते पोलन किट असते. सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन फॉर द इन्सेक्ट विजिटर टू हेल्प क्रॉस पॉलिनेशन, लाईक मेकॅनिझम टू टर्न पाईप मेकॅनिझम इन सलायवा. ओके, काही जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की स्पेशल अडॅप्टेशन केलेलं आहे त्यांच्या इन्सेक्टसाठी, व्हिजिटर्ससाठी, त्यांची जी भेट देतात म्हणजे मध जमा करण्यासाठी येतात. टू हेल्प द क्रॉस पॉलिनेशन व्हावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, अडॅप्टेशन केलेलं आहे. दॅट इज लेवर मेकॅनिझम टू टर्न द पाईप मेकॅनिझम. ओके, हे जे मेकॅनिझम आहे ते सलायवा म्हणजे त्यांच्या लाळेच्या थ्रू ते काय करतात की अँथर जे आहे ते स्टिग्मावरती पोस्ट करतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे एक लेवर मेकॅनिझम ऑफ सलायवा हे बघा इथं. ह्या जी मधमाशी आहे ही मधमाशी काय करते, एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे जाते. तर ज्या वेळेस त्याची जी सलावा म्हणजे लाळ
ती लाळ एका फुलाची दुसऱ्या फुलाला लागते. बेसिकली त्याच्या चेहऱ्यावरती किंवा तोंडामध्ये ते पोलन ग्रेन्स असतात आणि ते मेल फुलावरून ते काय होतात की फिमेल फ्लावर्सपर्यंत पोहोचतात. ओके. तर या पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे. आता पुढचं पॉलिनेशन बाय बर्ड्स ऑर्निथोफिली आपण हे पाहूया. आता बघा, आपण जे इन्सेक्ट आहे, इन्सेक्ट्सच्या द्वारे जे पॉलिनेशन होतं त्याला काय म्हटलं जातं? एंटमॉफिली नाव. आणि आता जे पक्ष्यांच्याद्वारे जे पॉलिनेशन होतं त्याला काय म्हटलं जातं? ऑर्निथोफिली. ओके. एंटमॉफिलीच्या नंतर ऑर्निथोफिली. नाव आता ऑर्निथोफिली आपण पाहूया काय आहे. ओनली अ फ्यू टाइप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशलाइज्ड फॉर द पॉलिनेशन. सगळेच्या सगळेच पक्षी हे ऑर्निथोफिलीसाठी म्हणजे सुटेबल नाहीत. फक्त काही जे पक्षी आहेत तेच फक्त याच्यासाठी काय सुटेबल आहेत, ज्यांची की लंबी चोच असेल. ओके. फुलं काय आहेत की छोटे छोटे असतात आणि त्यामध्ये त्या पक्ष्यांचं वजन म्हणा किंवा बाकीच्या ज्या त्यांची ओपनिंग आहे, तर ती चोच जर छोटी असेल तर ती त्या फुलांच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही, की जिथून पोलन ग्रेन्स उचलल्या जातील किंवा पोलन ग्रेन त्या सिग्मापर्यंत पोहोचतील. राईट. तर त्यामुळे काही पक्षी आहेत की ते फक्त स्पेशलाइज आहे पोलन ग्रेनसाठी. दे युजली हॅव स्मॉल साईज अँड लॉंग बेक्स. नाव त्यांची साईज कशी आहे? छोटी आहे. छोटी कशासाठी? कारण ते जर फुलावर बसले तर ते फुल मोडायला नको. राईट. किंवा ते फुलांचे जे पेटल्स आणि कळ्या आहेत किंवा त्याची जी पानं आहेत किंवा पेटल्स आहेत तर त्यावरती ते बसल्यानंतर त्यांना कसलाही हार्म न व्हावा म्हणून. ओके. आणि त्याची लॉंग बेक्स असते, त्यांची चोच कशी असते? मोठी असते. एक्झाम्पल सनबर्ड. सनबर्ड जे आहे हे एक एक्झाम्पल आहे. हमिंगबर्ड. हमिंगबर्ड एक आहे. सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आर बॉम्बॅक्स. काही जे फ्लावर आहे ते बॅम्बॉक्स असतात. आणि जे कॅलिस्टेमॉन, बॉटल ब्रश आणि ब्युटिया हे काही एक्झाम्पल त्याचे आहे पॉलिनेशन बाय बर्डचे, ऑर्निथोफिलीचे. नाव ह्या पद्धतीमध्ये बघा, या पिक्चरमध्ये आपल्याला दिलेला आहे हा हमिंग बर्ड आहे आणि हमिंग बर्ड एका सेकंदाला जवळपास 1200 वेळेस त्याचे पंख तो काय करतो? तो म्हणजे पंख फडफडतो. तर तो कसल्याही पद्धतीने त्या फुलावरती बसत नाही. राईट. जर तो त्या फुलांवरती बसला तर फुल जे आहे तर ते डॅमेज होऊ शकतं. राईट. म्हणून हे ॲडॅप्टेशन फुलांमध्ये देखील आहे आणि हेच ॲडॅप्टेशन कशामध्ये आहे? या हमिंग बर्डमध्ये देखील आहे. नाव ॲडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर. आता ऑर्निथोफिलस म्हणजे पक्षाद्वारे ज्या फुलांमध्ये पॉलिनेशन होतं त्यांनी काय काय ॲडॅप्टेशन केलेलं आपण ते पाहूया. फ्लावर्स आर युजली ब्राईट कलर्ड अँड लार्ज अँड शॉबी. असे जे फ्लावर आहे, असे जे प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये ऑर्निथोफिलस पॉलिनेशन होतं, अशांचे जे फ्लावर्स आहेत ते ब्राईट असतात, कलरमध्ये एकदम भडक असतात. ओके. बघा, आपण हे जास्वंदाचे फुलं म्हणा किंवा गुलाबाचे फुलं हे काय आहेत की कलरफुल असतात. आय सॉरी. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. आणि त्यांच्यामधून काय करतात की ते एक प्रकारचा नेक्टर म्हणजे मध काय करतात की सिक्रेट करतात. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. याचे पोलन ग्रेन्स असतात कसे? हे स्टिकी असतात म्हणजे ते चिटकणारे असतात आणि स्पायनी असतात म्हणजे त्यांना थोडेसे थोडासा ॲक्यूट आकार असतो. स्पाईन असतात म्हणजे काट्यासारखा आकार असतो त्यांना. ओके. फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रेग्रन्स. Okay, flowers are generally without fragrance or the birds have poor sense of smell. ओके. बघा, आता हे वाक्य चुकीचं आहे की फ्लावर्स विदाउट फ्रेग्रन्स असतात की त्यांना सुगंध नसतो. फुलांना सुगंध असतो. राईट. फुलांना सुगंध असतो पण फुलांनी हे ॲडॅप्टेशन त्यांचं वाया गेलेलं आहे कारण पक्ष्यांना स्मेल कळत नाही. पक्ष्यांना कलर दिसतो पण त्यांना सुगंध येत नाही. ओके. पुअर सेन्स असतात त्यांना म्हणजे एवढं चांगलं त्यांचं सेन्स नसतं. ओके. सेन्स ऑफ स्मेल कोणाचं चांगलं असतं? डॉग्सचं. राईट. डॉग्सचं जे स्मेल ऑफ सेन्स आहे किंवा सेन्स ऑफ स्मेल जे आहे तर हे चांगलं असतं. नाव अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर पाहिलं. बायोटिक एजंटमध्ये आपण आतापर्यंत 2 पद्धतीने पॉलिनेशन होतं ते पाहिलं, एंटमोफिली आणि ऑर्निथोफिली. नाव आता तिसरं आपण जे पाहणार आहोत, पॉलिनेशन बाय बॅट्स. ओके. पॉलिनेशन बाय बॅट्स. चिरोप्टेरोफिली. Okay, bats can transport pollen grain over a long distance, sometimes several kilometers. Now bats ज्या आहेत तर बॅट्स काय करतात की त्यांचे पोलन ग्रेन्स, फुलांचे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करतात. समटाइम्स इवन किलोमीटर म्हणजे 8-10 किलोमीटर, 1, 2, 3, 4, 5, 7 म्हणजे अशा किलोमीटरपर्यंत देखील बॅट्स काय करतात की पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात. ना आता
चिरप्ट्रोफिलस फ्लावरचे अडॅप्टेशन काय आहे? अशा पद्धतीने म्हणजे ज्या फुलांचं पॉलिनेशन जे आहे ते बॅट्सवर अवलंबून असतं, त्या फुलांनी काय केलेलं आहे की स्वतःमध्ये काहीतरी बदल करून आले आहेत. अडॅप्टेशन ते पाहूया आपण. फ्लॉवर्स आर डल कलर्ड विथ अ स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. ओके. फ्लावर जे असतात हे कसे असतात की डल कलर असतो, त्यांचा एकदम भडक कलर नसतो, एकदम फेंट कलर असतो आणि त्यांचा फ्रेग्रन्स जो असतो काय असतो, स्ट्रॉंग असतो. त्यांचा फ्रेग्रन्स खूप स्ट्रॉंग असतो. दे सिक्रेट अबडॅनंट अडॅप्टंट नेक्टर आणि त्यांच्यामध्ये काय असतो, एक मध ते काय करतात, सिक्रेट करतात. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. असे जे फ्लावर्स असतात ते काय करतात की जे पोलन ग्रेन खाता येतील. बेसिकली हे जे बॅट्स असतात ते बॅट्स काय करतात की खाण्यासाठी जातात. ओके. आणि हे पोलन ग्रेन्स असतात कसे, एडिबल असतात, त्यांना खाल्ल्या जाऊ शकतं. ओके. अँथोसिफिलस फ्लावर म्हणजे कडाम ट्रीमध्ये हे आठवतं, म्हणजे त्या कडाम ट्रीमध्ये हे या प्रकारचं चिरप्ट्रोफिली जे आहे ते होत असतं. ओके. आणि सॉसेजेस म्हणजे केग्लिया या फ्लावरमध्ये, या प्लांटमध्ये हे चिरप्ट्रोफिली होत असते, म्हणजे पॉलिनेशन बाय द बॅट्स होत असतं. नाव आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की आता बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट काय असतात, त्यांचे प्रकार काय, या फुलांचे ॲडॅप्टेशन कशा पद्धतीने झाले, हे सगळं आपण आता या भागामध्ये पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा कॉन्ट्रिव्हन्सेस.